वाचनाचे महत्त्व मराठी निबंध. माणसाच्या बौद्धिक, मानसिक आणि भावनिक विकासाच्या दृष्टीने वाचन ही सर्वात श्रेष्ठ आणि मूलभूत क्रिया आहे. पुस्तक हे माणसाचे सर्वात उत्तम मित्र असते. ज्ञानाचा, माहितीचा, समृद्धीचा, सभ्यतेचा आणि संस्कारांचा एकमेव अक्षय सागर म्हणजे वाचन होय. वाचनाशिवाय जीवन अंधारमय, निरार्थक आणि अपूर्ण आहे. वाचन म्हणजे काय? वाचन म्हणजे फक्त अक्षर ओळखून मोठ्याने उच्चारणे किंवा मनात वाचणे नव्हे, तर त्या अक्षरांमधून व्यक्त होणाऱ्या विचारांशी, कल्पनांशी आणि भावनांशी एकरूप होणे, त्याला आत्मसात करणे आणि त्यातून स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणणे होय. वाचन ही एक सजीव प्रक्रिया आहे. ती आपल्या मनाला उत्तेजित करते, बुद्धीला चकित करते आणि आत्म्याला स्पर्श करते. वाचनांचे प्रकार. वाचनांचे अनेक प्रकार पडतात. मनोरंजनात्मक वाचन, कादंबरी, कथा, कविता, नाटके, गोष्टी यांचे वाचन. ज्ञानात्मक वाचन, पाठ्यपुस्तके, विज्ञान, इतिहास, तत्वज्ञान, तंत्रज्ञान यासारख्या विषयावरील ग्रंथाचे वाचन. वृत्तपत्रीय वाचन, वृत्तपत्रे, नियतकालिके, लेख यांचे वाचन. आध्यात्मिक वाचन, धार्मिक ग्रंथ, प्रवचने, संसाधकांचे चरित्र यांचे वाचन. प्रत्येक प्रकारच्या वाचनाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे. वाचनाचे फायदे व महत्त्व. ज्ञानाचा भांडार. वाचन हे ज्ञानप्राप्तीचे सर्वात सोपे, सुलभ आणि श्वासस्वस्त साधने आहे. एखाद्या विषयावरची सर्वकष माहिती, संशोधन, इतिहास आणि तथ्ये फक्त वाचनाद्वारेच प्राप्त होऊ शकतात. जगभरातील महान विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखक त्यांच्या विचारांचा ओघ आपल्यापर्यंत वाचनामुळेच पोहोचते. बौद्धिक विकास. वाचनामुळे मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा आणि स्मरणशक्तीचा, एकाग्रतेचा आणि तर्कशक्तीचा विकास होतो. नवीन शब्द, नवीन कल्पना आणि नवीन संकल्पना यांची ओळख वाचनातूनच होते. मानवी मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी वाचनासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. भाषिक कौशल्यात वृद्धी. वाचन हे भाषा शिकवण्याचा, समजावून घेण्याचा आणि तिची प्रभुत्वाने वापर करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. वाचनाद्वारे शब्दसंग्रह वाढतो, व्याकरणाचे ज्ञान होते आणि भाषेची सुबत्ता निर्माण होते. मराठी भाषेची समृद्धी टिकवण्यासाठी मराठी पुस्तकांचे वाचन अतिशय गरजेचे आहे. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता. वाचनामुळे माणसाची कल्पनाशक्ती जागृत होते. पुस्तकात वर्णन केलेल्या ठिकाणांचे, पात्रांचे आणि परिस्थितीचे चित्र वाचक आपल्या मनात उभे करतो. ही एक सर्जनशील प्रक्रिया आहे. वाचन हे मनाचा सिनेमा आहे. ताणतणावातून मुक्ती. वाचन हे एक उत्तम कोट्याचे मनोरंजनाचे साधन आहे. एक चांगले पुस्तक वाचताना आपण त्याच्या जगात बघ्यासारखे रममाण होतो. दैनंदिन जीवनाच्या एकांडावऱ्यातून तणावापासून आपणास मुक्ती मिळवून देते. वाचनाला मानसिक सहली असेही म्हणतात. वैयक्तिक विकास आणि चारित्र्य निर्मिती. वाचनामुळे माणसाच्या नैतिकदृष्ट्या विकास होतो. चांगल्या सद्विवेक बुद्धीची, नागरिक कृतज्ञतेची आणि मानवी मूल्याची जोपासना होते. महापुरुषांचे चरित्रे, प्रेरणादायी जीवनकथा यामुळे आपले चारित्र्य उंचावले जाते आणि आयुष्य जगण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. समाजदृष्टी आणि सहिष्णुता. वेगवेगळ्या विषयावर, संस्कृतीवर आणि लोकांवर वाचन केल्याने आपली दृष्टी रुंद होते, जगाची ओळख होते. आपण आपल्या समाजातील विविध घटकांबद्दल, त्यांच्या समस्यांबद्दल अधिक सहानुभूतीने आणि समजूतदारपणे विचार करू लागतो. यामुळे सहिष्णुता वाढते. चांगला मनोरंजनाचा स्रोत. इंटरनेट, टेलिव्हिजन, सिनेमा यांसारख्या डिजिटल मनोरंजनाच्या साधनापेक्षा वाचन हे अधिक उत्तम आणि फलदायी मनोरंजन आहे. यातून मिळणारा आनंद शाश्वत असतो. वाचन संस्कृतीचे अध्यापतन आणि आव्हाने. दुर्दैवाने आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाईन गेम्स यांनी मुलांचा आणि तरुणांचा वेळ खुपसा घेतला आहे. वाचनावरती लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झाली आहे. खरी पुस्तक वाचण्याऐवजी लोक शॉर्ट्स आणि रील मध्ये माहिती घेण्याची सवय करत आहे. यामुळे खोलवर विचार करण्याची क्षमता, एकाग्रता आणि वाचनाची गोडी ह्रास पावत आहे. मराठी भाषेतील वाचन संस्कृतीवर हा मोठा धोका आहे. वाचन ही एक सवय आहे, एक व्यसन आहे, एक साधना आहे आणि एक संस्कार आहे. ते आयुष्यभर चालू राहिले पाहिजे. वाचाल तर वाचाल ही उक्ती अगदी खरी आहे. पुस्तकांशी नाते टिकवणे म्हणजे ज्ञानाशी, संस्कृतीशी आणि मानवतेशी नाते टिकवणे होय. म्हणून प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास तरी चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे. मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचण्याची आवड निर्माण करावी. घरात वाचनावर भर द्यावा. ग्रंथालये वापरावीत. मराठी भाषेचे साहित्य वाचावे, कारण एका चांगले पुस्तक आयुष्य बदलू शकते. वाचन हे खरे जीवन आहे.
पुस्तकांचे महत्त्व काय ते उघडा, ते आपल्याला उघडेल. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.